नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. अर्थमंत्री निर्मला सीतारमण मोदी 3.0 या कार्यकाळातील तिसरा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थमंत्री म्हणून हा त्यांचा 9वा अर्थसंकल्प आहे. त्यांनी लोकसभेमध्ये अर्थसंकल्पीय भाषणाच्या सुरुवातीला भारतीय अर्थव्यवस्थेबाबत मोठी अपडेट दिली. त्या म्हणाल्या की आपण लवकरच सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहोत. यासोबतच त्यांनी सांगितले की आमच्या सरकारच्या काळात भारतातील 25 कोटी लोक दारिद्र्य रेषेतून बाहेर आले आहेत. 2047 पर्यंत आपण ग्लोबल लीडर बनू असंही त्या म्हणाल्या. आपल्या भाषणाची सुरुवात करताना त्या म्हणाल्या की आमचं लक्ष गरीब आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीवर राहिलं आहे. त्याचबरोबर रोजगार निर्मितीच्या दिशेने काम करण्याबाबतचे निर्णय आम्ही घेत आहोत. यामुळे आर्थिक विकासाला पाठबळ मिळत आहे. याचा परिणाम भारताच्या जीडीपीवरही दिसून आला आणि तो 60% वर राहिला. आम्ही निर्यात वाढवण्याचे काम केले आहे आणि जागतिक बाजारपेठेमध्ये आपली पोहोच वाढवली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2026च्या अर्थसंकल्पात कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पात पारंपरिक शेतीसोबतच उच्च मूल्य पिके, पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय यावर विशेष भर देण्यात आला असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी गती देण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आलाय. शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता हाय व्हॅल्यू पिकांकडे वळावे यासाठी विशेष योजना आखण्यात आली आहे. नारळ, काजू आणि कोकोच्या उत्पादनासाठी विशेष पाठबळ दिलं जाईल. अक्रोड आणि पाईन नट्सच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित केलं जाईल. तसेच चंदन सारख्या उच्च मूल्य वृक्षांच्या लागवडीतून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणं हे सरकारचं उद्दिष्ट आहे. देशातील पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वे क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाची पावले उचलली आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर करताना 7 नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा केली असून यामध्ये महाराष्ट्र आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या मार्गांवर विशेष भर देण्यात आला आहे. देशाचे रेल्वे जाळं विस्तारित आणि गतिमान करण्याकरिता केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये मोठा निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे. याचा फायदा मुंबई, पुणे, हैदराबाद, बेंगळूर, चेन्नई, दिल्ली, वाराणसी आणि सिलिगुडी या प्रमुख शहरांना होणार आहे. केंद्र सरकारचा अर्थसंकल्प 2026-27 आज रविवारी संसदेमध्ये सादर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेमध्ये हा अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी आज सलग 9व्यांदा लोकसभेमध्ये 2026-27 मांडण्यास सुरुवात केली. संत रविदास जयंतीच्या देशवासियांना शुभेच्छा देत सीतारमण यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. या आध्यात्मिक संदर्भाने त्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणाची औपचारिक सुरुवात केली. यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री सीतारमण यांनी देशातील मधुमेह, कॅन्सर यासारख्या आजारांची भीषणता लक्षात घेत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यांनी दुर्धर आजारांसाठी कमी दरात औषधे उपलब्ध करणार असल्याची घोषणा केली. यामध्ये देशात मधुमेह, कॅन्सर आजारावरची औषधं स्वस्त करणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. कापूस आणि वस्त्रोद्योगाचा सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 5 कलमी सर्वसमावेशक वस्त्रोद्योग योजना जाहीर केली आहे. यामध्ये कापड उत्पादन, देशातील कापड उत्पादनांचे जागतिक बाजारात ब्रँडिंग आणि बाजारपेठ विकसित करण्यासाठी मदत केली जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रविवारी संसदेमध्ये देशाचा 2026-27 आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात वस्त्रोद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी 5 कलमी कार्यक्रम जाहीर केला. पहिले कलम राष्ट्रीय कापड योजना, रेशीम उद्योग, लोकर उद्योग, ताग उद्योग तसेच कृत्रिम कापड उद्योगासाठीच्या योजनांचा समावेश आहे. या योजनेतून कापड निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. दुसरे कलम वस्त्रोद्योग आणि रोजगार विस्तार योजनेद्वारे पारंपरिक वस्त्रोद्योगाला आर्थिक हातभार देऊन त्याचे आधुनिकीकरण केलं जाणार आहे. तिसरे कलम
राष्ट्रीय हातमाग आणि हस्तकला कार्यक्रमाद्वारे हातमाग आणि हस्तकलेला बळ देऊन महिला कामगारांचं सबलीकरण केलं जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज रविवारी देशाचा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला. या अर्थसंकल्पात शिक्षण, शेतकरी, रोजगार, महागाई, बेरोजगारी यावर भर देण्यात आला आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजचा अर्थसंकल्प हा महिलांच्या शक्तीचे प्रतिबिंब आणि ऐतिहासिक असल्याचं म्हणत देशाला संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले की आजचा अर्थसंकल्प हा महिलांच्या शक्तीचे प्रतिबिंब असून त्यांनी 9व्यांदा अर्थसंकल्प सादर करून एक नवा विक्रम केला आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे अनेक संधींसाठी महामार्ग असून युवा शक्तीचा अर्थसंकल्प आहे. यामध्ये तरुण विचार आणि तरुण स्वप्ने आहेत. हा बजेट स्वावलंबी भारताला नवे पंख देणार आहे. आम्ही फक्त सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असण्यावर समाधानी नाही, उलट आम्हाला लवकरात लवकर तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनायचं आहे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले. रामनगर धारवाड मार्गावरील मुंदवाड क्रॉस नजीक मंगळवारी भीषण अपघात झाला. तुमकुर येथून गोवा येथे पर्यटनासाठी जाणारी मिनी बस आणि गोव्याहून धारवाडच्या दिशेने कोंबड्या वाहून नेत असलेले बोलेरो पिकअप वाहन यांचा समोरासमोर अपघात झाला. समोरून येणाऱ्या कॅन्टर वाहनाला चुकवण्याच्या प्रयत्नात दोन्ही वाहनांचा समोरासमोर जोरदार धक्का बसला. या अपघातात बसमधील चालकासह 5 प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमींना तातडीने रामनगर सरकारी रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार देण्यात आले. सदर अपघात लोंढा पोलीस स्थानकाच्या हद्दीत झाल्यानं पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहतूक नियंत्रणात आणून या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. रामनगर धारवाड मार्ग अत्यंत अरुंद असल्यानं या परिसरात वारंवार अपघात होत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारचा तिसरा अर्थसंकल्प आज सादर झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेच्या दिशेने पहिले पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प असल्याचे मत भाजप नेते एमबी जिर्ली यांनी केले. आज रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की रोजगार निर्मिती हा महत्त्वाचा निर्णय अर्थसंकल्पात घेण्यात आला असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकसित भारताची संकल्पना पूर्णत्वास नेण्याच्या दिशेने उचललेलं पाऊल आहे. शेतकरी, महिला, युवक, गरीब आणि मध्यम वर्गाला डोळ्यासमोर ठेवून मांडलेला हा एक समतोल अर्थसंकल्प आहे. यामध्ये शिक्षणाच्या सुविधा, आरोग्य, रोजगार निर्मिती, कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आलं असल्याचं सांगितले. यावेळी माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, माजी आमदार अनिल बेनके, गीता सुतार, उज्ज्वला बडवन्नाचे आदी उपस्थित होते. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज साहित्यनगरी मरगाई देवस्थान परिसर येथे आज रविवारी मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत भरलेल्या या संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून पुणे येथील अनुवादकार, समीक्षक व साहित्यिक डॉक्टर उमा विरुपाक्ष कुलकर्णी यांनी कार्यभार सांभाळला. संमेलन 4 सत्रामध्ये आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक ग्रंथ दिंडीने झाली. संमेलनाचे उद्घाटन माननीय मोहन यल्लाप्पा मोरे, माजी अध्यक्ष आरोग्य, शिक्षण व स्थायी समिती, जिल्हा पंचायत बेळगाव यांच्या हस्ते झाले. त्यानंतर स्वागताध्यक्ष डॉक्टर अरुण मारुती जाधव, प्राचार्य, आधार एज्युकेशन सोसायटी बेळगाव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉक्टर उमा कुलकर्णी यांनी साहित्याची सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली. दुसऱ्या सत्रामध्ये प्राध्यापक वैजनाथ महाजन, ज्येष्ठ समीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली वाचू आनंदे या विषयावर परिसंवाद पार पडला. तिसऱ्या सत्रामध्ये मालगाव मिरज येथील जिल्हा पंचायत शाळेचे मुख्याध्यापक व कवी गौतम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन रंगले. चौथ्या सत्रामध्ये धनगाव पलूस येथील कथाकथनकार शरद जाधव यांनी प्रभावी कथाकथन सादर केले. या संमेलनाला श्री रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमी, ग्रामस्थ पंच कमिटी, ग्रामपंचायत, महिला मंडळे तसेच विविध शाळांचे शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चोरला घाट 400 कोटी रुपयांच्या नोटांनी भरलेल्या कंटेनरच्या लुटी प्रकरणातील मुख्य संशयित व सूत्रधार किशोर सावळा अखेर काल शनिवारी नाशिक ग्रामीण पोलिसांसमोर शरण आला. त्यामुळे यापूर्वी अटकेत असलेल्या 6 आरोपींसह आता या गुन्ह्याची संपूर्ण साखळी उलगडण्याची शक्यता बळावली आहे.
16 ऑक्टोबरच्या रात्री कर्नाटकात घडलेली ही लूट गोटी नाशिक मार्गावर झालेल्या संदीप पाटील यांच्या अपहरणातून उघडकीस आली होती. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात पाटील यांनी तक्रार दाखल करत फोन रेकॉर्डिंगसह सविस्तर माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर 9 जानेवारी रोजी घोटी पोलीस ठाण्यामध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्यात मच्छिंद्र मढवी याची आरोपी म्हणून भर पडली. अलीकडील सुनावणीमध्ये विराट गांधी याची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली असून मढवी याची पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे. तपासातील विविध वळणांमुळे किशोर सावळा लवकरच पोलिसांसमोर येईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. काही पोलीस पथके त्याच्या शोधामध्ये अपयशी ठरली असतानाच सावळा याने स्वतःहून शरण येत तपासाला नवं वळण दिलं आहे. T20 क्रिकेट आहे ना, मला जाम आवडतं, पण माझे पैसे इन्व्हेस्ट करताना मात्र मी गेल नाही तर गावस्करच बनतो. FD मध्ये नेहमी इन्व्हेस्ट करतो, कारण FD आहे तर स्टेडी आहे. लोकमान्य FD सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य FD आहे तर स्टेडी आहे. मोदगे येथील जागृत देवस्थान भावेश्वरी देवीची यात्रा महोत्सवाला 2 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे माघ पौर्णिमेनंतर बेळगावसह कर्नाटक, गोवा व महाराष्ट्र येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. यात्रेला 2 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे, तर 4 फेब्रुवारी रोजी यात्रेची सांगता होणार आहे. यात्रेच्या काळामध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यात्रेला उत्तर कर्नाटकसह बेळगाव, महाराष्ट्र, गडहिंग्लज, कोल्हापूर, चंदगड व मुंबई भागातील लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी यात्रेला येत असतात. या यात्रेची सुरुवात माघ पौर्णिमा सोमवार दिनांक 2, 3 व 4 फेब्रुवारी असे 3 दिवस यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. 2 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 ते मंगळवार सकाळी 6 पर्यंत शस्त्र इंगळ्या असणार आहेत. 3 फेब्रुवारी रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे. तसेच बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी यात्रेची समाप्ती व पालखी मिरवणूक सोहळा संपन्न होणार आहे. अगसगे गावातील शेतकरी बुधाजी मेनसे यांच्या शेतवाडीतून 23 निलगिरी झाडांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे शेतकरी मेनसे यांना 1.5 लाखांचा फटका बसलाय. शेतवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढवलेली निलगिरीची झाडे चोरट्यांनी कत्तल करून पळवली आहेत. बुधाजी मेनसे हे शेतवाडीमध्ये गेले असता झाडे तोडून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी तातडीने काकती पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर काकती पोलिसांच्या पेट्रोलिंग पथकाने गावामध्ये भेट देत शेतकऱ्याकडून माहिती घेतली. चोरी झालेल्या ठिकाणाची पाहणी करून पंचनामा केला. परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागामध्ये चंदन वृक्षांची मोठ्या प्रमाणात चोरी सुरू असून अद्यापही या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. कर्नाटक रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लिमिटेड अंतर्गत सुरू असलेल्या सर्व विकास कामांना गती देऊन ती तातडीने पूर्ण करावीत. मंजुरी मिळाल्यानंतरही अद्याप सुरू न झालेल्या कामांना सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांनी प्राधान्य द्यावे. संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन कामे सुरू न होण्यामागची कारणे जाणून घेत ती तातडीने दूर करून कामास सुरुवात करावी असे निर्देश जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिले. शहरातील KRIDL कार्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित प्रगती आढावा बैठकीत ते बोलत होते. शिंदे म्हणाले की प्रगतीपथावरील सर्व कामे नियमानुसार आणि ठरलेल्या कालमर्यादेमध्ये पूर्ण करून ती सार्वजनिक वापरासाठी खुली करण्यात यावीत. कामांच्या उद्घाटनावेळी लावण्यात येणाऱ्या शिलाफलकांवर शासनाने ठरवून दिलेल्या प्रोटोकॉलनुसार संबंधित मान्यवरांची नावे अनिवार्यपणे नमूद करण्यात यावीत. यासह विविध योजनेअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या कामांची माहिती त्यांनी घेतली. बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विकास कामांना गती देण्याच्या उद्देशाने आमदार आसिफ सेठ यांच्या वतीने युवा नेते अमान सेठ यांनी अमननगर 3रा क्रॉस येथे सुरू असलेल्या 350 मीटर सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाची पाहणी करून कामाच्या दर्जाची तपासणी केली. या पाहणी दरम्यान रस्त्याच्या बांधकामाचा दर्जा, वापरण्यात येणारी सामग्री तसेच कामाची एकूण प्रगती यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
रस्ता शासनाने ठरवून दिलेल्या मानकांनुसार व टिकाऊ पद्धतीने बांधला जात आहे की नाही याची विशेष दक्षता घेण्यात आली. स्थानिक नागरिकांना दीर्घकालीन व सुरक्षित सुविधा मिळाव्यात या दृष्टीने कामाच्या योग्य आणि गुणवत्तापूर्ण अंमलबजावणीवर भर देण्यात आला. पाहणीवेळी स्थानिक रहिवासी व परिसरातील प्रतिनिधी उपस्थित होते. कामाच्या गुणवत्तेवर ठेवण्यात येत असलेल्या बारकाईच्या देखरेखीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. भविष्यात कोणत्याही अडचणी उद्भवू नयेत यासाठी सुरू असलेल्या नियमित तपासणीचे त्यांनी कौतुक केले. यावेळी आमदार आसिफ सेठ यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले की मतदारसंघातील विविध विकास कामांची सातत्याने पाहणी करण्यात येत आहे. पारदर्शकता, जबाबदारी आणि वेळेत काम पूर्ण होण्यासाठी प्रशासनावर नियमित लक्ष ठेवलं जात असून नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्यास प्राधान्य दिलं जात आहे. सर्व कागदपत्रे असतानाही तांत्रिक कारणाने गोव्याला जाणाऱ्या बेळगावकरांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. मोलेम येथील चेकपोस्टवर कोणत्याही कागदपत्रांची तपासणी न करता कार चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याने वाहन चालक त्रस्त झाले आहेत. वाहनाची पीयूसी केलेले प्रमाणपत्र असतानाही ते एम परिवहनला अपडेट झालं नसल्याचं कारण देत दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्यानं गोवा प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. बेळगावमधील शेकडो नागरिक पर्यटन, व्यवसाय, उद्योग, रोजगारासाठी गोव्याला ये-जा करत असतात. मागील 2 महिन्यांपासून गोवा सरकारने राज्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांसाठी नवीन नियमावली जाहीर केली होती. त्याची अंमलबजावणी सर्व चेकपोस्टवर केली जात आहे. 2 दिवसांपूर्वी बेळगावहून गोव्याला जाणाऱ्या अनेकांना तांत्रिक कारणाने नाहक मनस्ताप सहन करावा लागला. अनमोड मार्गे मोलेम येथे पोहोचलेल्या वाहन चालकांना कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची मागणी करण्यात आली नाही, परंतु 2 ते 3 तासांनी संबंधित कार चालकांच्या मोबाईलवर दंडाचे चलन पाठवण्यात आले. वाहनाचे पीयूसी नसल्याने 10,000 रुपये तर कागदपत्रे दाखवले नसल्याचे सांगून 500 रुपये असा एकूण 10,500 रुपयांचा दंड वाहन चालकांना देण्यात आला. यामुळे वाहन चालकांकडून संताप व्यक्त होत आहे. पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकात प्रसिद्ध असणाऱ्या चिंचली येथील मायक्का देवीची यात्रा आज रविवारपासून प्रारंभ होत असून यासाठी सुमारे 600 पोलीस पहारा देणार असल्याची माहिती अथणीचे पोलीस उपअधीक्षकांनी दिली. यात्रा काळामध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पूर्वतयारी केल्याचेही त्यांनी सांगितले. रविवार दिनांक 1 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणाऱ्या या यात्रेच्या तयारीची पाहणी केली. 1 ते 8 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या यात्रेमध्ये गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी मुख्य दिवस असून या यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. याकरिता 1 उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक 5, उपनिरीक्षक 19, सहाय्यक उपनिरीक्षक 35 तर महिला पोलीस असे हवालदार पोलीस व सुमारे 280 तर होमगार्ड 200 आणि केएसआरपी डीआरच्या प्रत्येक 2 तुकड्या यात्रा काळामध्ये बंदोबस्तासाठी कार्यरत राहणार आहेत. श्री निजशरण अंबिगर चौडय्या यांच्या 906व्या जयंती उत्सवानिमित्त काल शनिवारी शहरात भव्य भावचित्र मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. या मिरवणुकीचा शुभारंभ माननीय जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या हस्ते करण्यात आला. अशोक चौकातून मिरवणूक प्रारंभ होऊन कुमार गंधर्व कला मंदिरापर्यंत मोठ्या उत्साहात पार पडली. संत निजशरण अंबिगर चौडय्या यांच्या जीवनकार्यावर आधारित आकर्षक चित्रफलक, सजवलेले रथ, पारंपरिक वेशभूषेतील कलाकार तसेच विविध सांस्कृतिक पथकांनी मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला. ढोल ताशांच्या गजरात आणि भक्तिगीतांच्या सुरावटींनी परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. बेळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून खानापूर तालुक्यातील कन्येने राष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवत सीमा सुरक्षा दलाच्या म्हणजेच बीएसएफच्या शपथग्रहण समारंभात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे दिनांक 31 जानेवारी रोजी पार पडलेल्या बीएसएफ शपथग्रहण समारंभामध्ये मूळची ओलमणी येथील पण सध्या शाहूनगर कंगराळी येथे वास्तव्यास असलेली रोशनी वसंत मुळीक हिला तब्बल 400 प्रशिक्षणार्थींमध्ये परेड कमांडर म्हणून नेतृत्व करण्याचा बहुमान मिळाला. या सोहळ्यामध्ये रोशनीने केवळ परेडचे शिस्तबद्ध नेतृत्वच केले नाही तर आपल्या उत्कृष्ट ड्रिल व आत्मविश्वासपूर्ण कामगिरीमुळे तिने बेस्ट परेड कमांडर, बेस्ट ड्रिल हे 2 मानाचे राष्ट्रीय पुरस्कार पटकावले.
रोशनीच्या ताठ, शिस्तबद्ध आणि प्रभावी परेडने उपस्थित वरिष्ठ अधिकारी व मान्यवरांची विशेष दाद मिळवली. 400 प्रशिक्षणार्थींच्या तुकडीचे नेतृत्व करत तिने नारी शक्तीचा प्रभावी संदेश देशभर पोहोचवला आहे. हिरेबागेवाडी येथील बसापूर रोडवर मटका घेणाऱ्या एका युवकाला हिरेबागेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याजवळून 1260 रुपये रोख रक्कम व मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या आहेत. मोहम्मद अली गौसाब सनदी वय 40 राहणार शिव बसवनगर हिरेबागेवाडी असं त्याचं नाव आहे. पोलीस निरीक्षक सुंदरेश होळेंनावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवार दिनांक 30 जानेवारी रोजी ही कारवाई केली. मोहम्मद अलीवर FIR दाखल करण्यात आलाय. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.